तू मैके चली जाएगी, मैं दूजा ब्याह रचाऊंगा. लगेच बिहून हिरोईन म्हणते, मैं मैके नहीं चल जाऊंगी रे, मैं नहीं चली जाऊंगी. तसंच काही सध्या राज्यात झालेलं दिसतंय. 237 लोकांचा पाठिंबा मिळाला आणि तुम्हा कुणाची मंत्र्यांची कशी गरज नाही हे सांगण्यासाठी ह्या अधिवेशनाचा वापर झालेला आहे. हे मंत्र्यांना कळणं आवश्यक आहे. म्हणजे 15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आज तारीख 21 डिसेंबर आहे. एक महिना होत आला. अजून आमच्या गिरीश महाजनना माहित नाही की कुठल्या खात्याचे आपण मंत्री होऊ शकतो. आणि अध्यक्ष महोदय, सरकारचं खातेवाटप अजून झालेलं नाही. वर्तमानपत्रातल्या बातम्या म्हणतायत की बरंच नाराजी नाट्य चालू आहे. 23 डिसेंबरला निवडणुकांचा निकाल लागला आणि ध्यानीमनी नसताना एवढं मोठं यश मिळालं. जनताही चक्रावून गेली आहे. आणि हे कसं झालं असा प्रश्न अनेक जण महाराष्ट्रात विचारतात. अध्यक्ष महोदय, चुटकीसरशी सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा होती, कारण 237 लोकांचा पाठिंबा या सरकारला आहे आणि कारभार सुसाट सुरू होईल असंही वाटत होतं. सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिल्लीला जायला लागली. कोणी समारंभाला समोर येतच नव्हतं. कोणी थेट स्वतःच्या गावाला निघून गेलं. त्यात बरेच सरकारचे दिवस गेले आणि थोडंसं नाराजी नाट्य चालू होतं. आणि अध्यक्ष महोदय, एक ऋषी कपूरचा एक बॉबी नावाचा पंकजाताई सिनेमा आहे. त्याच्यात एक झूठ बोले कौवा काटे नावाचं एक बाबासाहेब गाणं आहे. त्यामध्ये त्याचे शब्द सध्याच्या परिस्थितीला फार अनुरूप होत आहेत असं मला वाटतं. तू मैके चली जाएगी, मैं डंडा लेकर आऊंगा. तू डंडा लेकर आएगा, मैं कुएं में गिर जाऊंगी. मैं रस्सी से खिंचवाऊंगा, मैं पेड़ पर चढ़ जाऊंगा, मैं आरी से कटवाऊंगा. सावे साहेब, सावे साहेबांच्याकडून आले असं मला वाटत होतं, पण मैं आरी से कटवाऊंगा. मग ती हिरोईन काय पंकजाताई ऐकायलाच तयार नसते. त्यावेळी हिरो म्हणतो, तू मैके चली जाएगी, मैं दूजा ब्याह रचाऊंगा. लगेच बिहून हिरोईन म्हणते, मैं मैके नहीं चल जाऊंगी रे, मैं नहीं चली जाऊंगी. तसंच काही सध्या राज्यात झालेलं दिसतंय. त्यामुळे मैके चली जाएंगी ते माहेरी कोण गेलं नाही. सरकार स्थापन झालं आणि त्यामुळं थोडासा वेळ दूजा ब्याह रचाऊंगा म्हटलं, लगेच घाबरून सगळी जुळणी झाली. त्यामुळे अध्यक्ष महोदय, सरकार स्थापन झालेलं आहे आणि आता आम्ही जाहिरात बघतोय. सरकारचं आता ब्रीजवाक्य झालेलं आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही. 23 डिसेंबरला निकाल लागला. 13 दिवसांनी मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांची शपथ झाली. सरकार स्थापन झालं. 10 दिवसांनी म्हणजे 15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आज तारीख 21 डिसेंबर आहे. एक महिना होत आला. अजून आमच्या गिरीश महाजनना माहित नाही की कुठल्या खात्याचे आपण मंत्री होऊ शकतो. एक महिना होत आला. सभागृह जवळपास 6 दिवस संपले, पण मंत्री महोदयांना हे माहित नाहीये की कोणत्या खात्याचं आपल्याला उत्तर द्यायचं. मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करेन की कुणालाही उत्तर द्यायचा त्रास त्यांनी होऊन दिला नाही. सगळ्या चर्चांचं उत्तर
एकट्या मुख्यमंत्र्यांनी दिलं, त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की तुमच्या कुणाचीही गरज नाही, एक मुख्यमंत्री काफी आहे. त्यामुळं त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हा आहेच की, त्याला काय आता 237 लोकांचा पाठिंबा मिळाला आणि तुम्हा कुणाची मंत्र्यांची कशी गरज नाही हे सांगण्यासाठी ह्या अधिवेशनाचा वापर झालेला आहे. हे मंत्र्यांना कळणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुम्ही असल्याशिवाय सरकारचं काही बिघडणार नाही. एकटे देवेंद्र फडणवीस हे सरकार चालवू शकतात हे या अधिवेशनात तेच ना, निवडणुकीनंतर कळलं. आता नवीन आपण झालेले आहात मंत्री. मला माहिती आहे तुमची कधी मंत्री खातं मिळेल हे वाट तुम्ही बघत असाल. पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र थांबणार नाही हे जे वाक्य आहे ते 2014च्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यातलं वाक्य आहे. आणि त्यावेळी ते 3 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं राज्यावर. त्यावेळी महाराष्ट्राला आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेलं की हे कर्ज आम्ही कमी करू. मधला 2.5 वर्षाचा काळ सोडला तरी 7-7.5 वर्ष आपलं राज्य आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही 9 लाख कोटी रुपयाच्या कर्जापर्यंत पोहोचलेलो आहोत.